सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी परिसरातील सह्याद्री कॉलनीत घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी 3 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25,000 रुपये असा 1,18,000चा मुद्देमाल चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी परिसरातील सह्याद्री कॉलनीतील 60 वर्षीय गोरखनाथ हरिभाऊ बोराडे यांच्या राहत्या घरात 18 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 ते 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरून घरात प्रवेश करून घरातील सामानाची व कपाटातील सामानाची उचकपाचक करून 3 तोळे सोन्याचे दागिने व रोख 25,000 असा जुन्या व अंदाजे किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे। या प्रकरणी गोरखनाथ हरिभाऊ बोराडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RP पुंड हे करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्याच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यास कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे। अतिक्रमण हटवण्याची सुरुवात कोपरगाव बस स्टँड परिसरापासून करण्यात आली आणि यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बस स्थानक परिसरातील सर्व अतिक्रमण JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। काल दिवसभर शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। ही कारवाई शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येईपर्यंत चालणार असल्याचे चित्र दिसत आहे। शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाऊंड जवळ एक महिला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून भंगार गोळा करण्यासाठी दररोज येत होती। मात्र तिचे 2 वर्षाचे व 8 महिन्यांचे चिमुकले तिला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांना साखळीने गळ्यात बांधून कुलूप लावले जात होते। महिला भंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यावर हे मुलं तासनतास तिथेच एकटे राहत होते। हा प्रकार दिवसेंदिवस सुरू असल्याने रहिवासी बाळासाहेब गायकवाड व अन्य नागरिकांनी संबंधित महिलेला समज दिली। मात्र मुलांना या प्रकारामुळे त्रास होत असल्याचे सांगत त्यांना अनाथाश्रम मध्ये ठेवण्याचा सल्लाही दिला। मात्र महिलेने नागरिकांचे म्हणणे धुडकावून लावत हा प्रकार सुरूच ठेवला। त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना उलट पोलिसात तक्रार करण्याची धमकी देत होती, त्यामुळे नागरिक दुर्लक्ष करत होते। अखेर शुक्रवारी गायकवाड व इतर रहिवाशांनी एकत्र येऊन महिलेला इशारा दिला व सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होतात महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने चिमुकल्यांच्या गळ्यातील साखळी काढून तेथून पळ काढला। अतिक्रमण हटवल्याने शहरातील सलून व्यावसायिकाने नेवासा रस्त्यावरील जोहरापूर येथील ढोरा नदीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना शेवगाव शहरात उघडकीस आली आहे। पांडुरंग रामभाऊ शिंदे असे सलून व्यावसायिकाचे नाव आहे। बुधवारी पासून तो बेपत्ता होता। आज शुक्रवारी त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला। या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहरातील विद्यानगर भागामध्ये शिंदे हे कुटुंबासह राहत होते, तर नेवासा रस्त्यावरील बसस्थानकासमोर छोट्या टपरीमध्ये त्यांचा सलूनचा व्यवसाय होता। मागील आठवड्यामध्ये अतिक्रमणामध्ये त्यांची टपरी काढण्यात आल्याने ते हताश झाले होते। रोजीरोटी हिरावून गेल्याने ते बुधवारपासून घरातून निघून गेले होते। 2 दिवसानंतर त्यांचा मृतदेह नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळ ढोरा नदीमध्ये आढळून आला। संगमनेर शहरात अनधिकृतपणे सुरू असलेले 5 कत्तलखाने गुरुवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले। पालिकेने नोटिसा बजावूनही दुर्लक्ष करणे हे कत्तलखाने सुरूच होते, त्यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू होते, याची माहिती पोलीस व पालिका प्रशासनाला होती। मात्र पोलीस तात्पुरती कारवाई करत असल्याने याचा फायदा हे कत्तलखाना चालक घेत होते। शहरातील जमजम कॉलनी, मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयामागील रमाई गार्डनच्या शेजारील 5 अवैध कत्तलखाने सुरू होते। याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या। पालिकेने या सर्व अनधिकृत कत्तलखाना मालकांना नोटिसा बजावून ते काढून घेण्यास सांगितले होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता,
निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात असणाऱ्या 14व्या शतकातील सती शिळेवरील लेखाचा नुकताच उलगडा झाला आहे. पुण्यातील शिलालेख वाचक अनिल दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी सतीशिलाचे वाचन केले आहे. या लेख शिळेचा प्रथम उल्लेख ब्रिटिशकालीन भारतातील पुरातत्व अधिकारी जेम्स बर्जेस यांच्या सन 1885 साली प्रकाशित झालेल्या अँटिक्वेरियन रिमेन्स इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी या पुस्तकात आढळतो. मात्र त्याचे संपूर्ण वाचन आजवर कुठेही प्रसिद्ध झालेले नव्हते. पुण्यातील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी काही महिन्यांपूर्वी या शिलालेखाचा पुनर्शोध करून त्यांचे ठोस घेतले. त्यांनी आणि पुण्यातील अभ्यासक अथर्व पिंगळे यांनी या शिलालेखाचे वाचन केले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथे असणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे आणि कमी प्रमाणामध्ये जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आमदार अमोल खताळ यांनी अचानक दिलेल्या भेटीत उघड झाला आहे. यावरून आमदारांनी आश्रमशाळेच्या अधीक्षकांना चांगलेच धारेवर धरत तुम्ही अशा निकृष्ट दर्जाच्या चपात्या खाणार का असा सवाल करत खडेबोल सुनावले आहे. साकूर येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर आमदार अमोल खताळ आढावा बैठकीसाठी आले होते. या भागातील त्यांच्या समर्थकांनी आश्रमशाळेला भेट द्यावी अशी विनंती केली होती. शिर्डी ग्रामस्थांनी त्यांची पारंपरिक ग्रामदैवतांची मंदिरे परत मिळवण्यासाठी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी ही मंदिरे देखभालीसाठी संस्थानाकडे सोपवण्यात आली होती. शुक्रवारी ग्रामस्थांनी या संदर्भात साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडीलकर यांची भेट घेतली. यावेळी कैलास बापू कोते, सुधाकर शिंदे, कमलाकर कोते, रमेशराव गोंदकर, नितीन कोते, शिर्डी सोसायटी चेअरमन गोपीनाथ गोंदकर, काँग्रेसचे अमृत गायके, बाबासाहेब कोते, राजेंद्र कोते, रवींद्र कोते, अजय नागरे आदींची उपस्थिती होती. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे शेताच्या बांधावरून 2 गटात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आश्वी पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: पानोडी येथील प्रियंका संदीप कराड यांच्या घरी मळ्यातील बांधाचे गवत पेटवण्याच्या कारणावरून कुरापत काढत चुलत सासरे कैलास पांडुरंग कराड, प्रियंका संदीप कराड, मावळण सासू हिराबाई जनार्दन ओंबासे, विमल दगडू सांगळे, सुशीला बबन कराड, कमला कराड यांनी लाकडी काठीने, हतोडीने तसेच लोखंडाच्या गजाने मारहाण केली आहे. श्रीरामपूर येथील मिल्लतनगर भागातील साठवण तलावाकडे जाणारी मुख्य पाईपलाईन जॉईंटवर लिकेज झाल्याने पाण्याच्या प्रवाहाने काल फुटली आहे. त्यामुळे आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरले. सध्या प्रवरा कालव्याच्या पाण्याचे आवर्तन चालू असून तलावामध्ये पाणी घेण्याचे कामे सुरू आहेत. याबाबत माहिती देताना नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे निलेश बकाल यांनी सांगितले की मिल्टन नगर पुलापासून तलावापर्यंत 4 फूट व्यासाची सिमेंट पाईपलाईन आहे आणि पुढे ती 3 फूट करण्यात आलेली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.